बनेंगे. जैन समाजाचा एकच नारा सारा. जैन समाजाचा एकच नारा वाचवा हक्काच्या सारा. मंदिर पाडलं अपमान केला सरकारने उत्तर दिलेच पाहिजे. मंदिर पाडलं अपमान केला सरकारने उत्तर दिलंच पाहिजे. अन्याय सहन केला जाणार नाही. मंदिर वही बनाएंगे हम बनाएंगे. मंदिर वही बनाएंगे हम वही बनाएंगे. मंदिर वही बनाएंगे अस्ता को नहीं मिटाएंगे. मंदिर वही बनाएंगे अस्ता को नहीं मिटाएंगे. जैन धर्म की जैन धर्म की अहिंसा परमो धर्म की अहिंसा परमो धर्म की. भाभी, ओ भाभी, भाभी, ओ भाभी. मंदिर वाचवा हक्क द्या सारा. मंदिर पाडलं अपमान केला सरकारने उत्तर दिलं पाहिजे. मंदिर पाडलं अपमान केला सरकारने उत्तर दिलं पाहिजे. जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध. भगवान महावीरांचा अमर संदेश जियो और जीने दो. जियो और जीने दो. अहिंसा परमो धर्म की जय. अहिंसा परमो धर्म की जय. जैन समाज की यही पुकार. मंदिर बचाओ सरकार. जैन समाज की यही पुकार. मंदिर बचाओ सरकार. हम शांत है संयमी है पर अन्याय नहीं करेंगे. हम शांत है संयमी है पर अन्याय नहीं रचेंगे. जैन समाजाचा एकच नारा. मंदिर वाचवा हक्क द्या सारा. मंदिर वाचवा हक्क द्या सारा. मंदिर पाडलं अपमान केला सरकारने उत्तर दिलं पाहिजे. मंदिर पाडलं अपमान केला सरकारने उत्तर दिलं पाहिजे. जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध. अहिंसा परमो धर्म की जय. जैन धर्म की जय. सिद्धांत शास्त्र की जय. परमपूज्य चरित्र चक्रवर्ती आचार्य श्री ऐक्य और शांति सागर महाराज की जय. भगवान महावीरांचा अमर संदेश जियो और जीने दो. भगवान महावीरांचा अमर संदेश जियो और जीने दो. जय समाज की यही पुकार. मंदिर बचाओ सरकार. जय समाज की यही पुकार. मंदिर बचाओ सरकार.
बाबा थांबा की जरा 2 मिनिटं. सरकारने उत्तर दिले पाहिजे. सरकारने उत्तर दिले पाहिजे. सरकारने उत्तर दिले पाहिजे. मंदिर बचाओ सरकार. मंदिर बचाओ सरकार. हां हित पुढे हां बस 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 इकडे इकडे इकडे. अहिंसा परमो धर्म की, अहिंसा परमो धर्म की, अन्याय नहीं सहेंगे, अन्याय नहीं सहेंगे, नहीं सहेंगे. हम शांत हैं, संयमी हैं, पर अन्याय नहीं सहेंगे. हम शांत हैं, संयमी हैं, पर अन्याय नहीं सहेंगे. पाडलेलं मंदिर बांधून पाडलेलं मंदिर बांधून दिलेच पाहिजे. मंदिर पाडलं, अपमान केला, भैया उत्तर दिलेच पाहिजे. मंदिर पाडलं, अपमान केला, उत्तर दिलेच पाहिजे. जैन समाजाचा एकच नारा, मंदिर बचाओ सरकार. जैन समाजाचा एकच नारा, मंदिर बचाओ सरकार. हम शांत हैं, संयमी हैं, पर अन्याय नहीं सहेंगे. हम शांत हैं, संयमी हैं, पर अन्याय नहीं सहेंगे. नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं अपमान केला, सरकारने उत्तर दिलं पाहिजे. मंदिर पाडलं, अपमान केला, सरकारने उत्तर दिलं पाहिजे. जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध. अहिंसा परमो धर्म की जय. अरे मुडचे या सर्वांनी आपल्या धर्माच्या रक्षणासाठी ओ भाई असं
24 एप्रिल 2025 रोजी सकल जैन समाज अकलूज व परिसर घोषणासह ओ इकडून चला की राव, एवढं बी काय कळ लक्ष दे ना, चला की. भैया 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 जरा पुढं पुढे. अहो इथं कोणता थांबा, इकडून चाला की म्हणावं. नाही इथं थांबा हो, कोणतं इथं थांबा, तुम्ही इथं थांबा. हा इथं थांबा इकडं, तिकडून जाऊ द्या म्हणावं. शांति से चलते हैं, हक की बात करते हैं. शांति से चलते हैं, हक की बात करते हैं. जैन समाज करेगा न्याय की मांग. मंदिर गिरना बहुत बड़ा अपमान. जैन समाज करेगा न्याय की मांग. मंदिर गिरना बहुत बड़ा अपमान. जैनों पर पार नहीं सहेंगे. कलेक्टर ऑफिस हाथ मार करेंगे. धर्मस्थल का सम्मान करो, जैन समाज का अपमान न करो. जैन धर्म की अहिंसा परमो धर्म की. जाहिर निषेध, जाहिर निषेध, जाहिर निषेध. मंदिर पाडलं, अपमान केला, सरकारने उत्तर दिलं पाहिजे. मंदिर पाडलं, अपमान केला. काय काय स्कीम मध्ये येते, बिगर स्कीम झाले, बिगर स्कीम झाले, 15 मार्क आले. ओके, पण ते आपल्याला तर परवड पाहिजे. बिगर ह्याचं माल आल्यावर काय करायचं आपण? नाही देतील की, 70 रुपये सुद्धा देतील. द्यायला काय, स्कीममध्ये जे माल उचलला त्याने जे अगोदर आहे ते देणार का? 70 रुपये दर मिळाला होता मागच्या टायमाला, पण आपला नाही माल, आपला नवीन आलेला आहे. 78 रुपये लावतो आलं तर. नाही 75 आला नाही. मला हसतं तर मला 10 नाही 20 करतो, पण परवडायचं पाहिजे ना मला येऊन. त्यासाठी आता मला म्हटलं 78 आलं तर जरा देऊन टाकतो.
नहीं सहेंगे। जैन समाजाचा एकच नारा मंदिर वाचवा हक्क द्या सारा। जैन समाजाचा एकच नारा मंदिर वाचवा हक्क द्या सारा। पाडले सरकारने उत्तर दिले पाहिजे। मंदिर पाडलं अपमान केला सरकारने उत्तर दिले पाहिजे। जैन समाज की यही पुकार मंदिर बचाओ सरकार। जैन समाज की यही पुकार मंदिर बचाओ सरकार। हम शांत है संयमी है अन्याय नहीं सहेंगे। हम शांत है संयमी है पर अन्याय नहीं सहेंगे। अहो पलीकडे जाऊ तिथंच पाहिजे बाहेर या ना. अहो तिकडं तोंड आहे त्यांचं तोंड तिकडे आहे, मग तुम्ही बाहेर यायला पाहिजे ना. मला मॉप पाहिजे ना. जेलमध्ये ते न्यायालयीन प्रक्रिया चालू असताना खरं म्हणजे एखादी कायदेशीर बाब असताना प्रशासनाने ते पाळणं ते अगदी चुकीचं आहे आणि ते कायदेशीर आहे. म्हणजे या लोकांना या लोकांना कायद्याची भीती देखील राहिलेली नाही. तसं पाहिलं तर जैन समाज हा अत्यंत शांतताप्रिय आहे, अहिंसात्मक आहे. कधीही आपण ऐकलं नसेल की याने आंदोलन केलंय आणि हे केलंय. परंतु आज श्रद्धास्थान असणारं मंदिर हे पाडणं हे खरं चुकीचं आहे. प्रशासनाने या ठिकाणी नुसतं तोंडी आतापर्यंत म्हणलेलं आहे की आम्ही बांधून देऊ, परंतु आपण गेले 15 दिवस पाहत आहात अद्यापर्यंत कुठलीही प्रक्रिया चालू केलेली नाही. म्हणजे न्यायपालिका असो किंवा प्रशासकीय पालिका असो, प्रशासन असो, अशा प्रकारे त्यांनी अद्यापर्यंत कारवाई केलेली नाही. आमची मागणी आहे शांतता कमिटीच्या वतीनं की प्रशासनानं ताबडतोब त्या ठिकाणी मंदिराचं बांधकाम चालू करावं, ज्या हालचाली त्या वाढाव्यात. नुसतं तोंडी आश्वासन न देता आपण तातडीनं काम चालू करावं आणि जे मंदिर पाडलं गेलंय त्याचा आम्ही शांतता कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि आम्ही आपल्या मोर्चात सहभागी आहोत. आपल्या भावनांशी आम्ही सहमत आहोत. जरा 5 फुटात अतिशय क्षेत्रात अध्यक्ष श्री संजय जोशी आपल्या भावना व्यक्त करतात. पुढे जरा 5 फूट भाभी जरा मागे सरका. जय जयेंद्र बी संजय जोशी अतिशय क्षेत्र दहेगाव सेक्रेटरी आहे. आज आपल्या भागामध्ये बरोबर आहे आपल्या भागामध्ये व इतर ठिकाणी जैन समाजावर जो अन्याय होत आहे त्यातलाच एक भाग म्हणून मुंबई येथील विले पार्ले येथील मंदिर मंदिर तोडलं गेलं. त्याबद्दल BMC म्हणजे बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन याच्या अधिकाऱ्यांनी हे मंदिर तोडलं गेलेलं आहे. अधिकाऱ्यांनी तोडलं म्हणजे त्याला आयुक्तांचा आदेश असतो आणि आयुक्तांना सरकार जबाबदार असतं. सरकारने या बाबतीत आम्हाला जबाब दिला पाहिजे, यावर कारवाई केली पाहिजे. आम्ही त्याकरता ज्याप्रमाणे BMCचा जाहीर निषेध करतो त्याप्रमाणे या सरकारचा सुद्धा जाहीर निषेध करतो.
या ठिकाणी आमच्या फारच थोडी अपेक्षा आहे. या ठिकाणी सरकारनं माफी मागून आमचे मंदिर पुन्हा बांधून दिले पाहिजे व त्यांच्याकडनं सर्व कायदेशीर पूर्तता करून आम्हाला पुन्हा मंदिरची व्यवस्था पूर्णपणे देऊन दिली पाहिजे. या ठिकाणी आमचे भगवंताच्या मूर्ती असोत, आमच्या धर्मशास्त्र असो, याचा जो त्यांनी अपमान केला आहे, त्याचा तो अपमान केला आहे, ते फार दुःखदायक आहे, शर्मीची गोष्ट आहे. त्याकरता संपूर्ण जैन समाज हा निषेध करून आम्ही पुन्हा एकदा जैन समाजाने आक्रोश करून हा मोर्चा काढून आम्ही त्याचा निषेध करत आहोत. एवढं म्हणून मी बोलतो. यानंतर ही विनंती शांतता कमिटीचे मेंबर प्रतिमा पाटील. सर्वांना सर्वप्रथम जय जिनेंद्र. संगीता भाभी मागे सरका मागे. खरं तर मंदिर, मस्जिद आणि कुणाचंही धर्मस्थळ असेल तर त्याला पोचलेली इजा जी आहे ती आपल्या हृदयापर्यंत जाते असं मला वाटतं. आणि सर्व समाजाच्या वतीने एक महिला म्हणून मी या गोष्टीचा जाहीर निषेध करते. आणि आम्ही शांतता कमिटीच्या वतीने आपणा सर्वांना कायम सपोर्ट करत आहात. आपण शांतिप्रिय लोक आहोत आणि अकलूजमध्ये कधीच आपल्याला अशा भावना आपल्या कधीच दुखवल्या गेल्या नाही, पण मुंबईमध्ये हे झाले तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि तुमच्या पाठीशी कायम उभा आहे. हे अध्यक्ष शिवबाबा हे स्वतः उपस्थित राहिले आणि जैन समाजाच्या जो आघात झालेला आहे यासाठी काल आम्ही मोहिते पाटील कुटुंबांची सर्वांची गाठभेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी आवर्जून असा उल्लेख केला की आपल्या समाजाचा मोर्चा आम्ही स्वतः समक्ष उपस्थित राहून यास आमचा पाठिंबा आहे आणि शासन धर्माने आम्ही याचा पाठपुरावा करून आम्हास जैन समाजास न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. मला आदरणीय रणजित दादा, आदरणीय धैर्यशील भाया, आदरणीय शिवबाबा यांची आम्ही बंगल्यावर जाऊन प्रतिनिधींनी भेट घेतली होती. यावेळी त्यांनी हा निरोप दिला. विले पार्ले इथे जे मंदिर पाडण्यात आलेलं आहे त्याचं सर्व जैन समाजाला दुःख आहे आणि असा आघात हा वेळोवेळी होऊ लागलेला आहे. तर शासन दरबारी एक अल्पसंख्याक समाज म्हणून सरकारने एक जबाबदारी घेतली पाहिजे की ह्या जैन धर्माची जी सर्व समाज आहे हा शांतताप्रिय आहे आणि आम्ही कुठेही असा आजचा जो मोर्चा केला, आक्रोश मोर्चा जरी असला तरी कुठेही समाजाला आम्ही कुठेही समाजामध्ये विघातक कृती केलेली नाही. तसेच जो जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे जो एक भ्याड हल्ला झाला त्यामध्ये जे आपले भारतीय नागरिक हे झाले त्यांना मी सकल जैन समाजातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जय जिनेंद्र. त्यानंतर अकलूजचे प्रसिद्ध विधिज्ञ श्री दिलीपभाई वडे. जय जिनेंद्र. आज हे सकल जैन समाजामार्फत आक्रोश मोर्चा काढलेला आहे. हे जे कृत्य पार्लीच्या मंदिरात झालेलं आहे एक कायदेशीर लढाई असताना जेव्हा एखादं कायदेशीर बाब न्यायप्रविष्ट असते त्यावेळेस शासनाला देखील असे आदेश कमिशनरला किंवा बीएमसीला द्यायला नाही पाहिजे होते. त्यामुळं फक्त एकच समाज अल्पसंख्याक आहे आणि अल्पसंख्याकाला कोण वाजेने असेल शासनाचा सबब असेल तो चुकीचा आहे. कायदा अजून असतो काय, राज्यघटना असतो काय, राज्यघटनेने प्रत्येक समाजाला स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला एक जास्त काय कुठल्या सामाजिक कार्यात नसतो. मी फक्त मोठे व्यवसाय करतो. त्यातलं त्यात आपल्या धर्माच्या दृष्टीनं माझी देखील वृत्ती जागी झाली की आपल्या धर्मावर एक वकील असून जर अन्याय सहन करत असेल तर ही बाब चुकीची आहे आणि त्याच्यामुळे
मी या जैन आक्रोश मोर्चाला आमच्या बार असोसिएशनतर्फे माझा फुल पाठिंबा आहे, प्लस माझा स्वतःचा पाठिंबा आहे. आणि मी सगळ्यांना आवाहन करतो की आपल्यावर जर कुठला अन्याय होत असेल तर आपण त्याला तोंड दिलं पाहिजे. आणि ह्या दृष्टीने आपल्या अकलूजमध्ये एक वैशिष्ट्य आहे की अकलूजमध्ये आपले जे मोहिते पाटील घराणं आहे ते प्रत्येक समाजाला पाठिंबा देते. काय कुठलं असेल तर आपल्याकडे एकोपा राखण्याची पद्धत आहे. मुस्लिम हिंदू कधी वाद नाही, कुठला वाद नाही. त्यामुळे त्या दृष्टीनं आज त्यांची एक प्रतिनिधी शिवबाबा देखील आज आपल्या मोर्चात सामील झालेले आहेत. त्याच्यामुळे माझं आव्हान आहे की शासनाने अकलूजच्या मोर्चाचं हा एवढा बघून की ते दखल घेतली पाहिजे. आणि त्यासाठी मी ह्या माझ्यातर्फे आणि सर्व जैन समाजातर्फे शासनाचा निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जयसिंह मोहिते पाटील बाबा यांनी थोडंसं मागं सरका बरं का, सगळेजण व्यवस्थित सगळं सरके सगळे मागं सरका. मेन मागचे दिसू दे की. मुंबई ते विलेपार्ले या ठिकाणी स्थित असलेल्या जैन समाजाच्या मंदिराला ज्या पद्धतीने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाडण्याचं कृत्य केलं, प्रथमतः त्या सर्व प्रशासकीय वर्गाचा मी संपूर्ण कुटुंबाच्या वतीने आपल्या गावाच्या वतीने निषेध व्यक्त करतो. आणि कुठल्याही समाजावर किंवा कुठल्याही समाजाची भावना दुखवता कामा नये. ते कायमच आपलं मूळ मंत्र आदरणीय विजयदादांनी, सरकार नरसे साहेबांनी, आदरणीय बाळदादांनी आपल्या गावात रूढी परंपरा जपण्याचं काम आपण कायमच केलेलं आहे. आणि त्याचाच प्रत्यय म्हणून आपण बघतो की आपल्या गावामध्ये कधीच कुठल्या समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचं काम हे आजवर कधी झालेलं नाही, पण पुढच्या काळात देखील होणार नाही याची काळजी प्रत्येक जणांनी आजवर आपल्या अकलूजच्या नागरिकांनी घेतलेली. आदरणीय मोठेदादांचं मार्गदर्शन आपल्याला कायमच त्या बाबतीत लाभलेलं आहे. परवाची जी घटना घडली ही खरं बघायला गेलं तर कुठल्याच समाजावर घडता कामा नये. कारण का ज्या समाजाच्या भावना असतात त्या जर अशा न्यायप्रविष्ट प्रकरणात देखील जर शासनाच्या माध्यमातून आणि प्रशासकीय वर्गाच्या माध्यमातून दाबण्याचा प्रयत्न केला असेल तर ती अतिशय निंदनीय आहे. त्याबद्दल आज अकलूज शहर जैन समाज, अकलूज शहर शांतता कमिटी व संपूर्ण अकलूज शहराच्या नागरिकांच्या वतीने आज आम्ही या प्रांत कार्यालय इथं आंदोलन पुकारलेलं आहे. आमचा निषेध व्यक्त करतोय. आमची आज विनंती राहणार आहे शासनाला की याच्यावर आमचं जे काय म्हणणं आहे त्याची दखल घेऊन जे काही प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करणं अपेक्षित आहे ती त्यांनी करावी असे संपूर्ण मोहिते पाटील कुटुंब आणि अकलूज शहराच्या वतीने आणि जैन समाजाच्या वतीने मी विनंती व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द मी जैन समाजाला पाठिंबा दिल्याबद्दल निर्णय संघटना त्याचप्रमाणे अकलूज शांतता कमिटी यांचे आभार व्यक्त करतो. यानंतर आपल्या समाजाच्या वतीने आपण निवेदनं बनवली आहेत. निवेदनं सर्वच मंदिर ट्रस्ट, श्वेतांबर मंदिर यांनी दिलेले आहेत. पैकी जो निवेदनाचा मायना आहे तो मी सर्वांना आपण वाचून दाखवतो. श्रीमान नरेंद्र जी मोदी साहब, प्रधानमंत्री भारत सरकार. विषय आक्रोश व क्षोभ पत्र. महोदय, अत्यंत प्रसन्नता होते जब सुनते हैं जब आपका सबका साथ सबका विकास की दिशा में मार्गदर्शन में आपकी सरकार कठोर निर्णय लेकर देश को ऊंचा रखने का कार्यरत प्रगति पर है। आपने हाल ही में श्री 1008 भगवान महावीर जन्म कल्याणक के दिन जैन समाज को एक श्रेष्ठ समाज करके घोषित किया है। आपने नमोकार मंत्र पूरे भारत देश में 1 घंटे का जाप करके उनका सम्मान दुगुनित किया है। लेकिन हाल ही में मुंबई में स्थित विलेपार्ले पूर्व स्थित श्री 1008 भगवान महावीर पार्श्वनाथ जिनालय का बीएमसी द्वारा पुलिस कर्मियों को साथ लेकर जिनालय को उद्ध्वस्त करने का, जैन समाज में का मनोबल कम करने का, अपमानित किया का कार्य किया है। पूरा समाज अत्यंत क्रोधित है। पूरे समाज में उनके सरकार के खिलाफ निदर्शन जारी है। कृपया हमारी आशा है आप ऊपर बयान किए हुए जिनालय को पुनर्निर्माण के लिए जैन साधु मुनि जो विहार करते हैं उनको सुरक्षा प्रदान करने के लिए आपका शासन, महाराष्ट्र शासन को, मुंबई महानगर पालिका को निर्देश देंगे, ऐसे हम आशा करते हैं। ऐसा एक पत्र प्रधानमंत्री कार्यालय यांना पाठवण्यात येईल। त्याचप्रमाणे एक मराठीतून महाराष्ट्र राज्याला
प्रति माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई. विषय: विलेपार्ले येथील जैन मंदिर पाडणाऱ्या कारवायांवर कारवाई तसेच मंदिर पुनर्निर्माण करण्याबाबत महोदय दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी बुधवारी बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच BMC द्वारे विलेपार्ले स्थित पूर्व कांबलवाडी परिसरामध्ये स्थित असलेल्या 26 वर्षापूर्वीच्या श्री 1008 भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर याचा न्यायालयीन लढा चालू असताना पोलीस बळाचा पाशवी वापर करून अचानकपणे मुंबई प्रशासनाने उद्ध्वस्त करून टाकले. ही बातमी संपूर्ण भारतभर पसरली असून संपूर्ण भारतातील जैन समाजामध्ये एक आक्रोश व संतापजनक वातावरण तयार झाले आहे. अचानकपणे 16 एप्रिल 2025 रोजी पूर्ण पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये हे मंदिर पाडण्यात आले. सर्व जैन धर्मियांच्या श्रद्धेचा अंत करून भावना दुखवण्यात याचा निषेध आम्ही सर्व जैन बांधव करत आहोत. संबंधित BMC कर्मचारी, अधिकारी वर्ग यांना त्वरित सेवेतून बंधन करावे तसेच राज्य शासनाच्या आर्थिक नियोजनातून मंदिर पुनर्बांधणी करून द्यावे अशी आम्ही या निवेदनात मागणी करत आहोत. आपण याचा यथायोग्य विचार कराल अशी जैन धर्मियांची आशा आहे. याची प्रत माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब, सचिव गृह मंत्रालय यांना पाठवावी. त्याचप्रमाणे स्थानिक आमदार माननीय श्री रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील, आमदार, विधान परिषद यांना देण्यात यावे. सदर निवेदनाच्या प्रती आपण शासनाचे प्रतिनिधी म्हणून प्रांत मॅडम यांना देणार आहोत. त्यांनी त्या यथायोग्य ठिकाणी पाठवाव्यात. त्याचप्रमाणे आताच 2 दिवसापूर्वी पहलगाममध्ये, काश्मीरमध्ये निरपराध अपराध्यांवर आतंकवाद्यांनी बेछूट गोळीबार करून त्यांची हत्या केली. त्याचा आम्ही सर्व जैन धर्मीय लोक निषेध करत आहोत व त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत. सदर निवेदन देण्याच्या आधी 1 मिनिट आपण सर्वांनी स्थिर उभारा करून काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा निषेध व तेथील मृत झालेल्या व्यक्तींना आपण श्रद्धांजली अर्पण करूया. यानंतर ग्रुप मोठा करा. जरा मागं सारखा भाभी मागं सारखा मागं जास्तीत जास्त लोक होऊ द्या. नाही पण दिसत मेन दिसत नाही तो. ते हात लावा त्याला, पत्रा हात लावा. हा भाभी जरा मागं सारखा. एकच हात लावा पलीकडे. हा इकडे बघा, इकडे चेहरा इकडे करा. भैया फोटो नको जाऊस, झूमवर घे, झूमवर. ते माहिती मला आडनावा करणं आणि मी घर शोधत असताना मला ते लक्षात आलं.